ओके. सगळ्यात महत्वाचं की सगळ्यांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. झेंडा फडकला. आता आपला झेंडा फडकायचा आपल्या बिझनेसचा. कारण काय झालंय, कोरोना झाल्यानंतर बऱ्याच लोकांचे झेंडे त्यांनी काढून ठेवले, ते झेंडे वरती न झाले. त्याच्यामुळं 2020 पासून जेव्हा कोरोना लोकांना अनुभवला, कोरोनाची साथ पसरली, त्याच्यानंतर मार्केट भरपूर चेंज झालंय. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या की इथनं पुढं जर आता पण बोलायचं झालं तर लोकांचे प्रॉब्लेम 4 ते 5 आहेत. या पाचीच्या पाचीमध्ये त्यांना विचार काय घडते. सिर्फ नोकरी या रोजगार के भरोसे ना रहे. म्हणजे इथून पुढचा काळ नोकऱ्या तुमच्या राहतील की नाही राहतील ते माहिती नाहीये. पूर्वी लोक, भारतीय सरकार मिलिटरीमध्ये लोकांना घ्यायचं 16, 17, 18 वर्षाकरता. आता मिलिटरीची भरती झाली फक्त 4 वर्षाकरता. पोलिसांची भरती होतच नाही. एमपीएससी युपीएससी ची भरती होताना दिसत नाही. म्हणजे इथून पुढं त्याच्यानंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय. टेक्नॉलॉजी वाढतीये. म्हणजे कदाचित कामगार वर्गाची गरज भासणार नाही. ड्रायव्हरलेस कार चालू व्हायला लागतील. तेव्हा नोकऱ्या टिकतील का नाही टिकतील ते माहिती नाही. कॉम्पिटिशन भरपूर झालंय. आणि जी लोकांची नोकरी आता आहे त्यांना वाटते की माझी शाबूत राहील. पण नोकरीमध्ये किती पिळून घेतलं जातंय, किती तास काम करावं लागतंय, त्याच्यात तब्येतीचं काय व्हायला लागलंय, नंतर आपण कुठल्याच कामाचे राहू की नाही राहू याची माहिती होणार नाही. दुसरी गोष्ट, बुरे वक्त में अपना हौसला न खोए. वाईट काळ कोरोनामध्ये लोकांच्याकडे येऊन गेला. पण जे लोक घाबरत गेले ते कोरोनामध्ये गेलेच. त्यांना पुणे पण सोडावं लागलं. अरे आता काय खरं नाही, आता अवघड झालंय, पुण्यात राहून चालणार नाही. लोकांनी पुणे सोडलं. लोकांना गावी जावं लागलं. काही लोकांना आजार झाले, काही लोक गेली. पण सगळ्यात महत्वाचं, आपण मराठी माणसं आहोत. हा हे दिवस जातील, वाईट काळ जाऊ शकतो, याच्यावरती भरोसा ठेवा. आणि हे मला 100% मान्य आहे. पैसा सब कुछ नहीं है, पर सब कुछ पाने के लिए पैसा जरूर लगता है. म्हणजे किती जरी म्हटला तरी आत्ता सगळ्यांच्या घरामध्ये जे काही अडकते ते पैशामुळेच वादावादी सुरू आहे. पैसा पुरत नाही. महागाई वाढत चालली, घराच्या किमती वाढत चालल्या, घर भाडं वाढत चाललं, पैसे भरपूर लागतायत. आणि एवढं सगळं सुंदर लाईफ असताना सुद्धा आपण सगळे पैशाच्या तंगीमध्ये जगतोय. तर पैसा हा पाहिजेच आहे. आणि मंदी में अवसरों को पहचानना सीखे. म्हणजे आपल्या घरी जर पगाराची कमतरता असेल तर आपण कसं वागतो. आपण आपल्या लहानपणी आपल्या घरी गरिबी होती, आपण कसं वागत होतो. ज्या महिलांचं लग्न होऊन या पुण्यातल्या घरामध्ये आल्यात, आपल्या माहेर कसं होतं ते विसरू नका. आईवडील कसे होते ते विसरू नका. भाजी भाकरी कशी खात होता, कपडे कसे वापरत होता ते विसरू नका. म्हणजे आपल्या अडचणीच्या काळात आपण कसं वागलो. आणि आता मला संधीचा सुवर्ण काळ आलाय, पण पुण्यात राहायला आलोय. ओके. तर आपण आता कसं वागतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, इम्युनिटी का मजबूत रहना जरुरी है. आत्ताचा काळ अत्यंत वाईट आहे. लोक येत आहेत आणि रात्री झोपेतच लोकांचा मृत्यू होतोय, हे घडतंय. ओके. म्हणजे प्रचंड आजार होत आहेत. आणि चौथीतली मुलं, पाचवीतली मुलं, 30 वर्षाचा माणूस, 60 वर्षाचा माणूस, काही म्हणू नका, कोणाची पण इम्युनिटी भरपूर कमी झाली आहे. त्या पाचीच्या पाची गोष्टींचा विचार करा. आणि या पाची गोष्टी सुद्धा याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याकडे एक हातभार आहे. डीएक्सन से अच्छा दुसरा कोई करिअरही नाहीये. पण करिअर म्हणून बघा. सगळ्यात महत्वाचं, फक्त प्रोडक्ट कन्झम्पशन करता बिलकुल पाहू नका. मला आश्चर्य वाटतंय की डॉक्टर लिम मलेशियातनं येऊन अख्ख्या वर्ल्ड मध्ये डीएक्सन स्प्रेड करतात, वाढवतात. आम्हाला ऑफिस आहे, शॉप आहे, स्टॉक पॉइंट वाला आहे, प्रोडक्ट घरी माहिती झालेत, पण आम्ही लोकांना सांगायला जात नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, लोकांना डीएक्सन हे एक बिझनेस करण्याची सुवर्ण संधी आहे, हे पहिल्यांदा दाखवा. डीएक्सन तुम्हाला इंटरप्रिनर, मालक बनवायला आलंय. डीएक्सन मध्ये आपण कामगार नाही. ही गोष्ट आपल्या तितकीच महत्वाची आहे. आणि आपला जन्म झालाय जिंकण्यासाठी. वी आर बॉर्न टू विन. आपण जिंकण्यासाठी आलोय, आपण श्रीमंत होण्यासाठी आलोय, गरिबीत मारण्यासाठी आलेलो नाही. परंतु बट टू बी अ विनर यू मस्ट प्लॅन टू विन. पण जिंकायचा प्लॅन करावा लागतो. श्रीमंत होण्यासाठी घाम गाळावा लागतो, गरीब होण्यासाठी काही करावं लागत नाही. शाळेत चांगले मार्क पाडण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करावा लागतो, नापास होण्यासाठी काही करावं लागत नाही. त्यामुळे जे लोक गरीब राहिले, ज्या लोकांना चांगले मार्क पडत नाही, त्याचा अर्थ सरळ आहे, ते कष्ट घेत नाहीत, ते कष्ट टाळू. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सगळा होतोय.
त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन टू विनिंग करता तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि आपण जिंकू. आपला आत्मविश्वास कायम असा प्रबळ असायला पाहिजे. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ अवेअरनेस, अलर्टनेस, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अफर्मेशन या गोष्टी कराव्या लागतील. असं कोण सांगते? झिग झिगलर. ही खूप मोठी नावं आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे आपण पुस्तकं वाचत नाही, आपण युट्यूब बघत नाही, त्याच्यानंतर आपण कंपनी मीटिंग अटेंड करत नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या कानापर्यंत चांगल्या गोष्टी पडत नाहीत. पण माझ्या माहितीप्रमाणे जगातला प्रत्येक जन्माला आलेला माणूस अमर्यादित श्रीमंत घडू शकतो. फक्त त्यांनी योग्य रस्त्याने योग्य मेहनत सातत्याने घेत राहिला पाहिजे. फाय आर यू डीएक्सन? आपण डीएक्स मध्ये का आलोय? आपण डीएक्स मध्ये आलोय फॉर हेल्थ अँड फॉर मनी. म्हणजे आपल्याला पैसे पाहिजे, आपल्याला आरोग्य पाहिजे. आता तुम्हाला पैसे पाहिजे, तुम्हाला आरोग्य पाहिजे. आरोग्य दुनियेला पाहिजे, पैसे अख्ख्या दुनियेला पाहिजे. पण ते करतायत, काम करतायत, नोकऱ्या करतायत, त्याच्यामध्ये त्यांचं आरोग्य पण गेलंय, त्याच्यामध्ये त्यांना पैसे पुरेसे मिळत नाहीयेत. मग आता जर आपण डिएक्शन करायला लागलो, डिएक्शन प्रोडक्ट वापरायला लागलो, तर मला आरोग्य मिळेल. ते करता करता प्रॉस्पेक्टिंग करतोय, कंझ्युमर लोक भरपूर पाहतोय, लोकांना जॉईन करतोय, प्लॅन वरती बोलतोय, तर मला पैसे सुद्धा मिळायला लागतील. इट इज अ सिम्पल. एक लक्षात घ्या की होतंय काय. समोर मी दोन चित्र काढली आहेत. ए टू बी एक सरळ लाईन काढली आहे आणि ए टू बी मी फक्त विचार करत बसलोय. तर पहिली जी लाईन आहे ना, ए टू बी चाललेली, त्याच्यात काय आहे? काही लोक सरळ मार्गी असतात. सरळ मार्गी म्हणजे काय? विचार केला, काम करायचंय, करून टाकलं. दुसरा काय करतो? याला करू की नाही, जाऊ की नाही, मग लोक काय म्हणतील, नाही घेतलं तर, एखाद्याला त्रासच झाला तर, कशाला उद्योग, लोक ऐकतच नाहीत. फक्त विचार करत राहिला आयुष्यभर. विचार करत राहिला आणि आयुष्य संपलं. एक माणूस आला आणि जगून गेला. म्हणजे तो तिथं पोहोचला पण, डेस्टिनेशनला पण गेला, मलेशियाला पण गेला, लाख रुपये सुरू पण झाले. सरळ रस्त्याने जा ना. वेडं का जात आहे? एक लक्षात घ्या, मी ए प्रवास करायला चाललो, मला बी च्या ठिकाणी जायचंय. ए च्या ठिकाणी प्रवास, गाडी स्टार्ट केली, बी ला थांबलो. पण हा काय करत राहिला? या रस्त्याने जाऊ का त्या रस्त्याने जाऊ का तिकडे जाऊ का इकडे जाऊ? अडकला, रस्ता चुकला आणि बी वर कधीच पोहोचला नाही. ज्या लोकांना सक्सेस मिळालेलं नाही, ही लोक नको तेवढं स्वतःचं डोकं चालवत राहतात आणि आयुष्यात कुठेही पोहोचत नाहीत. जी लोक ए चा बी रोड माहीत झाला अनुसरण करतात, ते ऑटोमॅटिक जिंकले जातात. एक लक्षात घ्या, इट्स इझिली डुप्लिकेबल. तुम्ही आता जे काम करता ते काम इझिली डुप्लिकेट होऊ शकतं. तुम्ही चहा पिता, लोकांना चहाची गरज आहे. तुम्ही पेस्ट वापरता, लोकांना गार्नियर टूथपेस्टची गरज आहे. हे मी वापरलं आणि मी सांगायला सुरुवात केली, त्यांनी घेतलं. एवढं सरळ सोपं आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही जायला पाहिजे रिकमेंड करायला. रिकमेंड म्हणजे मला जे अनुभव आला ते मी सांगायला लोकांना गेलो, घ्या म्हणायला नाही गेलो. रिकमेंडेशन. मी एखाद्याला म्हटलं याला कामाला घेऊ शकता, हा मुलगा चांगला आहे, तसं त्याचं रिकमेंडेशन दिलं. कुणाकडनं रिकमेंडेशन आलं, कोण नगरसेवक म्हटला, कोणाचा माणूस आहे, कोण हो म्हटलं, तसं रिकमेंडेशन तुम्हाला करायचंय. आपल्या प्रोडक्टला रिकमेंड करा. म्हणजे तुम्ही वापरता तो अनुभव लोकांना सांगायला जा. हा इझिली डुप्लिकेट होतो. पण तुम्ही जे करता ते काम जर डुप्लिकेट करता येत नसेल, तर तुमच्याकडनं टीम वाढणार नाही. तुम्ही नोकरी करता, नोकरी डुप्लिकेट नाही करू शकत तुम्ही अनेक लोकांना तुमच्यासाठी. त्याच्यामुळं डीएक्सन मार्केटिंग प्लॅन हा डुप्लिकेबल आहे. अनेक लोक तुमच्या सोबत यायला लागतील आणि तुम्हाला चांगले पैसे मिळायला लागतील. अजून काय होतं? आता आपण नोकरी करतोय, पण या नोकरीमध्ये मी जे नोकरी केली, 60 वर्ष खस्ता खाल्ल्या, एखाद्या कंपनीत गेलो, ती माझ्या मुलांना नोकरी ट्रान्सफर होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, पण डीएक्सनचा बिझनेस अगदी प्रोफेसर वसुपाल सर सुद्धा त्यांच्या मुलांना, नातवांना आहे असा ट्रान्सफर करू शकतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की मी जो आता व्यवसाय करतोय, मी जी आता शेती करतोय, शेती जात होती पोरांना, पण तुमची पोरं, आपण शेती करत नाही तर पोरं कुठनं करणार आहे? त्याच्यामुळं आपण पुण्यात व्यवसायच करत नाही तर तो व्यवसाय कुठनं पुढच्या पिढीला जाणार आहे? त्याच्यामुळे डीएक्सन हा असा एक व्यवसाय आहे जो पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. पण एक लक्षात घ्या, डीएक्सनचं काम करणं, इट इज नॉट अ गेट अ क्विक रिच स्कीम. पटकन श्रीमंत होणार ही स्कीम अजिबात नाही. इथं तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, लोकांना सांगावं लागेल, लोकांना त्याच्यामध्ये आणावं लागेल. हे काय असा जादूटोणा केल्यासारखं अजिबात नाहीये.
याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. आणि काम करताना काय करावं लागेल? इट पेज ऑन बेसिस ऑफ क्वालिफिकेशन. डीएक्शनचं काम करताना जे लोक डीएक्शन स्टार एजंट नाही त्यांना 1000 पर्सनल पीव्ही करावे लागतील, तर तो क्वालिफाय व्हायला लागेल. जे लोक स्टार एजंट आणि अबाव झाले त्यांना स्वतःचे 3000 पर्सनल पीव्ही करावे लागतील, तर ते क्वालिफाय व्हायला लागतील. मी खूप सिनियर आहे आणि माझं प्रमोशन झालं पाहिजे, मी एवढे वर्ष डीएक्शन करत होतो, आता मला क्वालिफाय करा, मी 3000 पीव्ही नाही करत, असं चालत नाही. त्यामुळे रूल सगळ्यांच्या करता सेम असतो. तसं क्वालिफिकेशन तुमचं तुम्हाला करावं लागेल. क्वालिफिकेशन तुम्हाला शाळेत पण होतं, 35% पास होता. ओके. मिलिटरीमध्ये क्वालिफिकेशन आहे, पोलीस भरतीला क्वालिफिकेशन आहे, एमपीएससीला आहे, ऑलिम्पिकला आहे. सगळीकडे काय असतं, तुम्ही युरो अमेरिकन ओपन टेनिस खेळा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस खेळा, तिथं सुद्धा असतं क्वालिफिकेशन. त्यामुळे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी तुम्ही पात्र असायला पाहिजे. ते इथं आपण नक्की घडायला पाहिजे. इट गिव्स यू फ्रीडम टू चूज द पीपल विथ हुम यू वॉन्ट टू वर्क विथ. तुम्हाला कुणासोबत काम करायचा ही लोक तुम्ही चूज करू शकता. नोकरीमध्ये तसं चूज केलं होतं का? नाही. एक नोकरी पकडली, तो बॉस खडूस आहे, कंपनी खडूस आहे, वातावरण बरोबर नाही, माझी तब्येत खराब होत चालली, पण मग नोकरी सोडा ना तुम्ही. पण ती सुटलं तर माझ्या घरचा प्रॉब्लेम यायला लागेल. तसं इथं तसं नाहीये. काही लोकांना तुम्ही प्रोडक्ट दिलेत, त्यांना प्रोडक्ट नाही घ्यायची, दुसरा माणूस हाय, ती लोक माझं नीट ऐकत नाहीत, पुढची माणसं मी आणू शकतो. एखाद्या एरियामध्ये माझं काम नीट होत नाही, निगडीमध्ये, बोसरीमध्ये, मोशीमध्ये, मी एरिया चेंज केला. म्हणजे आपण कुठूनही कसंही किती काम करू शकतो. जिथं तुम्हाला आवडेल तिथं काम करू शकता. कार्ड पंचिंग करायचं नाही. तुमच्या ठरलेल्या वेळेनुसार कधीही कुठेही कसंही काम करू शकता. एवढा साधा सोपा प्लॅन आहे. आणि हे सगळं करताना आता जर आपण एक बघितलं, आजकालच्या लोकांना सगळं ब्रँडेड पाहिजे. तुम्ही बारक्या पोरांना विचारा, अरे ऑडी पाहिजे, बीएमडब्ल्यू पाहिजे. आपल्या बायकांना विचारा, 3 BHK फ्लॅट पाहिजे, 2-4 गुंठे तुम्ही का घेत नाही, तुम्ही का रो हाऊस घेत नाही. म्हणजे सगळा ब्रँड पाहिजे, कपडे घाला ब्रँड पाहिजे. मी आता काय नवीनच फॅड आले बघा सध्या. लोकांच्या घरची परिस्थिती नाही, बारशाला इव्हेंट, साखरपुड्याला इव्हेंट, त्याच्यानंतर लग्नाचं प्री वेडिंग सेरिमनी. अरे प्री वेडिंगला 4 लाख खर्च करताय. ऐपत आहे का बघा घरची आपली? का लोन करत चाललाय, किती आपण खर्च करतोय. आताचा सोशल मीडिया करतोय सगळं इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट मॅनेजमेंट जर तुम्ही करायला लागला, पण आपली अवस्था तशी होती का? मग सगळंच तुम्हाला जर इव्हेंटच करायचे आहेत, तुमचा इव्हेंट बनवायचा आहे, तर तुमचा इन्कम पण इव्हेंट बनवण्यासारखा आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर पॉवरफुल व्हेकल पाहिजे, डीएक्सन तुम्हाला द्यायला आलंय. मनासारखी गाडी, मनासारखा बंगला, मनासारखं पेमेंट, मनासारख्या फॉरेन ट्रिप, कपडे, पॉश मिळण्यासाठी ही चावी मी तुम्हाला आता तुमच्या ताब्यात देतोय. तुम्हाला डीएक्सन डिस्ट्रीब्युटर करताना ज्यांनी तुम्हाला डीएक्सन मध्ये जॉईन केले त्याच्याकरता खचून टाळ्या वाजवा. फोन संपल्यावरती आभार माना, मीटिंग संपल्यानंतर शेअरिंग करा, गप्पा मारा. पण त्यांनी तुमच्या जीवाचं सोनं केलंय. कदाचित ही संधी तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी दिली नाही, सासू सासऱ्यांनी दिली नाही, नवऱ्याने दिली नाही, तुम्हाला तुमच्या स्पॉन्सरनी दिली आहे. त्याच्यामुळे ह्या संधीचं सोनं जर तुम्ही केलं तर तुम्हाला आयुष्यात सगळं काय मिळू शकतं. पण हे करण्याकरता तुम्हाला शिकावं लागेल. जसं मला पोहण्यासाठी शिकावं लागतं, गाडी चालवण्यासाठी शिकावं लागतं, तसं मला बिझनेस सुद्धा शिकावा लागेल. म्हणजे एखाद्या मुलीनी ब्युटी पार्लरचा जर कोर्स केल्याशिवाय तिला ब्युटी पार्लर टाकता येत नाही. एखादी लेडीज टेलर आहे, तिला टेलरिंगचा क्लास शिकल्याशिवाय तिला टेलरचा का म्हणजे मशीन विकत घेऊन ती ब्लाऊज कोणाचा शिवू शकत नाही. थोडक्यात मला बिझनेस शिकावा लागेल. ओके. हे शिकणं महत्वाचं आहे. तो जर शिकला नाही तर तुमच्या धडका होतील, तुमचा ऍक्सिडेंट व्हायला लागेल. रिझल्ट काय व्हायला लागेल? मी यांना दिलं आणि ते नाही म्हणले. अहो लोकच ऐकत नाहीत, लोक करतच नाही, लोक वाईट असतात, मी फक्त खायचं काम करणार. अरे माझ्या दादा, तू जवळपास उभ्या आयुष्यामध्ये 20-22 वर्ष शाळेत गेलास आणि तुझी पात्रता झाली 10,000 रुपये कमवायची, 15,000 कमवायची, 1 लाख रुपये कमवायची. 20 वर्ष खास्ता खाल्ल्यानंतर तुला पगार सुरू झालाय. डीएक्शन मध्ये आल्या आल्या तुम्ही प्रोडक्ट खाल्ले आणि तुम्ही लगेच लोकांना सांगायला गेला आणि लगेच पगाराची अपेक्षा आहे, लगेच पेमेंटची अपेक्षा आहे. असा कसा काय पेमेंट यायला लागेल? डीएक्सएननी तुम्हाला संधी दिली, कमवा आणि शिका. अर्न अँड लर्न. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.
शिकत शिकत चुकत चुकत तुम्हाला करायचंय. जसं माझ्या नाकातोंडात पाणी जात गेलं आणि मग मी पोहायला शिकलो. सायकल चालवताना मी पडलो, गुडघे फुटले, मग मी सायकल शिकलो. तसं डिएक्शन करताना भले बुरे वाईट अनुभव तुम्हाला येतील. याच्याकरता तुम्हाला शाळा सोडून जायचं नाही. शाळा शिकायचं आहे, मीटिंग अटेंड करायच्या आहेत, अप्लायन्स हात पकडायचे आहे, स्टॉकिस्ट मीटिंग करायच्या आहेत, ब्रँच ऑफिस मीटिंग करायच्या आहेत. हे करावं लागेल. का करताय रे? एंटरप्रिनर होण्याकरता करताय. मालक बनण्यासाठी इथं तुम्ही आलाय. लिव्ह द लिगसी. पुढच्या पिढीला मला काहीतरी सोडून जाण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. टू अर्न मोर यू मस्ट लर्न मोर. जर तुम्हाला भरपूर कमवायचं असेल तर तुम्हाला भरपूर शिकावं लागेल. जसं आपण म्हणतोय की नाही, आमच्या पोरांना मी लय शाळा शिकवणार, मी तेवढा शिकलोच नाही. का शिकवणार रे? कारण त्याचा पगार मोठा व्हायला लागेल, माझा पोरगा साहेब व्हायला लागेल. पण त्याच्याकरता बाप किती खस्ता काढतात. तशा खस्ता जर मी कंपनी सुटल्यानंतर लोकांना प्रॉस्पेक्टिंग करताना, लोकांना सर्व्हिस देताना, माझं दुकान चालवताना मी जर केल्यात तर माझा इन्कम आपोआप त्यातनं वाढायला लागेल. म्हणजे एक लक्षात घ्या, हे आहे सगळ्यात महत्वाचं गोल्डन सेंटेन्स. तुम्हाला जर जास्त कमवायचं असेल पैसे तर तुम्हाला जास्त शिकावं लागेल. लर्न शब्द नीट बघा. येल खोडला की काय राहते खाली? अर्न. म्हणजे पहिलं लर्निंग आणि मग येतं अर्निंग. त्यामुळे लर्निंग मध्ये अजिबात कंटाळा करायचा नाही. आणि काय लोक मिटिंगला बसली नसतील तर त्यांना बोलवा. आज आपण बिझनेस मिटिंग घेतोय, त्याच्यामुळे तुमच्या अपलाईन सोबत पहिल्या 2-4 मीटिंग करा. तुम्हाला ड्रायव्हिंगचा कोर्स लावा, तर गाडी चालवायला शिका. तसं तुम्हाला सुरुवातीला मीटिंग अटेंड कराव्या लागतील, शिकावं लागेल. शिकता शिकता त्यांच्या समोर डेमो घ्यावे लागतील. आत्ताच मी जस्ट एक आमच्या सूर्यवंशी मॅडम आहेत, स्टार डायमंड, त्यांच्याकडे जाऊन आलो. त्यामुळे की मी माझ्या डाऊनलाईनची एक मीटिंग करून दिल्या. गेली 7 दिवस त्यांच्यासोबत फिरतीये. आणि एमआरपी डीपीचे रिटेलिंग 8 दिवसातलं झालंय 9,140 रुपये. हे मीटिंग साठल्यावरती पण ते सांगतील. कंबूच्या बॉक्स, एक कंबूच्या बॉक्स विकलं की 720 रुपये. जग बघा ना, धिंगाणा होतोय की नाही. मग त्यांनी जर 12-14 बॉक्स विकले तर 700 रुपये गुणिले करा 12-13 बॉक्स, 12-7-84. म्हणजे 14-13 बॉक्स गेले. सरळ सरळ आहे. मार्केट तयार आहे. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. त्याच्यामुळे जावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल. मग काय असतं आपला बिझनेस कसा चालतो? आपला बिझनेस चालतो पीव्ही ला म्हणायचं पॉइंट व्हॅल्यू, एसव्ही ला म्हणायचं सेल व्हॅल्यू. म्हणजे पर्सनल पीव्ही, मी करतो त्या पीव्ही ला म्हणायचं पर्सनल पीव्ही, स्वतः केलेल्या. त्याच्यावरती जे पॉइंट जमा होतात. पर्सनल एसव्ही. एसव्ही का वापरतो आपण? सेल्स व्हॅल्यू फॉर कॅल्क्युलेशन ऑफ बोनस अँड इन्सेंटिव्ह. क्वालिफिकेशन पी वरती. एसव्ही वरती काय होतं? एसव्ही वरती होतं कॅल्क्युलेशन ऑफ बोनस. सगळ्यात महत्वाचं. पीजीपीव्ही म्हणजे काय? मी जे पीव्ही केल्यात आणि माझ्या टीमने जे पीव्ही केल्यात त्याला म्हणायचं पर्सनल ग्रुप पीव्ही. एसव्ही म्हणजे काय? बघ, एसव्ही म्हणजे काय? पर्सनल ग्रुप एसव्ही. ह्याच्यात गंमत काय होते? टोटल पीव्ही and SV generated in a month by all downline distributors within personal group, that is excluding break away qualified star agent. माझ्या खालच्या स्टार एजंटच्या पीव्ही माझ्या पर्सनल ग्रुपमध्ये येणार नाही. तो हाच फॉर्म्युला असतो डायमंड मध्ये सुद्धा. डायमंड ग्रुप पीव्ही, डायमंड ग्रुप एसव्ही. म्हणजे तुमच्या खाली जर कुठल्या डायमंड असतील तर त्यांना सोडून आलेला बिझनेस म्हणजे डायमंड ग्रुप पीव्ही. क्वालिफाईड स्टार एजंट म्हणजे काय? ज्या व्यक्तींनी आता टोटल पीव्ही केल्यात आपल्या किती? 45,000. पण इथून पुढे जी स्लाइड दाखवली ना, अशी स्लाइड नाहीये. आता तुम्हाला किती करावं लागणार आहे? 3,000 पर्सनल पीव्ही केल्या तरच तुम्हाला क्यूएसए बनता येतो. क्वालिफाईड स्टार डायमंड म्हणजे काय? 37% तो क्वालिफाय व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा, आज आपण कशाबद्दल बोलणार आहे? तुम्हाला काश्मीरला घेऊन जायचंय, तुम्हाला रशियाला घेऊन जायचंय. हे जाण्यासाठी तुम्हाला एनी स्टार एजंट हु मीट्स द इयरली ट्रॅव्हल सेमिनार इन्सेंटिव्ह पॉइंट टीएसआयपी कोटा. त्यामुळे टीएसआयपी कसं जाणार आहे तुम्ही हे मी आज सांगणार आहे. बऱ्याच लोकांना मिटिंगला बोलवा. काश्मीरला यायचंय की नाही? जोडीनी. त्यामुळं मिटिंगला लोक कॉल करा, ही तुम्हाला माहिती ऐकायला मिळेल. डीएक्सन तुम्हाला टोटल 9 प्रकारचा इन्कम देतं. कुठला? पहिला असतो रिटेलिंगचा इन्कम. रिटेलिंग म्हणजे एमआरपी डीपीतला फरक. नंतर काय देतो?
ग्रुप बोनस, स्टार ग्रुप बोनस, डेव्हलपमेंट बोनस, लिडरशिप बोनस, प्रॉफिट शेअरिंग, ट्रॅव्हल सेवन इन्सेंटिव्ह, हँडफोन इन्सेंटिव्ह 15,000 रुपये, ओव्हरसीज 1,20,000 रुपये. 9 प्रकारचे इन्कम तुम्हाला समोर दिसत आहे. 10वा इन्कम असतो आयओसीचा, आयओसी प्लॅनचा. 11वा इन्कम कुठला असतो? आपण गेल्यानंतर हा बिझनेस असाच ट्रान्सफर जातो पुढच्या पिढीला. काय लिहिले समोर? सॉलिड अपॉर्च्युनिटी, अशी सुवर्ण संधी आपल्या खानदानात आजपर्यंत कोणालाच आली नव्हती, पण तुम्हाला आली. तुम्ही आहेत भाग्यवान. आता भाग्यवान लोकांनी नशीब आजमायचं असेल तर करावं लागेल मेहनत, गावाला लागेल घाम, आणि मग होतो तुम्ही यशस्वी जयस्वाल. सगळ्यात महत्वाचा असाच होत नाही तो. सुवर्ण संधी मला एनकॅश करायची आहे. की एनकॅश करताना तुम्हाला डिस्ट्रीब्युटर कोणाला करायचंय? 18 वर्षाचा कुठलाही मुलगा मुलगी त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर होऊ शकते. मग तुम्ही काय शोधत बसलाय सगळे पेशंट? 12वीतली पोरं, FY SY ची पोरं, तरुण पिढी भरपूर फिरती रोडनी, मुली आहेत, सगळ्यांना मोबाईल पाहिजेत 15-20 हजार रुपयाचे खिशामध्ये. मग चांगलं चांगलं एन्जॉय करायला पाहिजे, रील बनवायला पाहिजेत. अशा सगळ्या लोकांना तुम्ही डीएक्स मध्ये जॉईन करू शकता. टार्गेट कधी होतं? 45,000 PV झाल्यावरती. स्टार रुबी तुमच्या खाली 3 लेगला 3 स्टार झाल्यावर. डायमंड कधी होतो आपण? 6 लेगला 6 स्टार झाल्यानंतर वेगवेगळ्या. मग असतं स्टार डायमंड 6 लेग झाल्यावरती. पहिला डायमंड झाला की एक्झिक्युटिव्ह स्टार डायमंड, दुसरा लेग झाल्यावरती सिनियर स्टार डायमंड, तिसरा झाल्यावरती 1, 3, 5, 7, 9 ला मध्ये काय लागतं? एक्झिक्युटिव्ह शब्द लागतो. 4 झाले की डबल, 6 झाले की ट्रिपल, 8 झाले की गोल्ड, 10 झाले की क्राऊन डायमंड, आणि 20 झाल्यावरती क्राऊन अम्बॅसिडर. तुम्हाला 20 लेगला पहिल्यांदा 20 टार्गेट करायचे, त्यांना करायचे मग डायमंड. सगळ्यात महत्वाचं सुरुवात असेल फक्त 6 लेग टाकून. 6 लेग स्टार व्हायचं, पहिल्यांदा डायमंड व्हायचं, आणि मग बाजूला कामाला सुरुवात करायची. रिटेल प्रॉफिट आहे 25%. अरे दादांनो, आता मार्केटला जेवढी दुकानं चालली आहेत, ही दुकानं रिटेलिंग 10-12%, लोक 5-5 लाख 10-10 लाख रुपये दुकानात टाकतायत. 30-30 हजार रुपये भाडं भरतायत. एवढं सगळं जर लोक करत असतील तर मला सांगा, तुम्हाला 25% रिटेलिंग मिळते. MRP DPतच मटेरियल विकायचं, डिस्काउंट अजिबात द्यायचं नाही. त्याच्या बसून घरी कॉफी पाजून या, त्याच्या एखादा कंबूच्या पाजून या, सुपर ग्रीन पाजून या, पण प्रोडक्ट MRPतच विकायचे. सगळ्यात महत्वाचं, MRP DP मध्ये जेव्हा कमवायला शिकाल, तुमच्यातला मालक होण्यासाठी तुम्हाला मालकाचा मेंदू घडवावा लागेल. तुमचा मेंदू जो कामगाराचा आहे ना, तो कंपनी सोडून यायचा, आणि इथं आल्यानंतर आपण मालक म्हणून काम करतोय. मालकासारखा दिसला पाहिजे, मालकासारखा गणवेश पाहिजे, मालकासारखं कडक बोलता आलं पाहिजे, आणि मालकासारखं वागता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तर तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळायला सुरुवात व्हायला लागेल. याच्यानंतर ग्रुप बोनस 6% पासून 21% हा दुसरा बोनस आहे रिटेलिंगचा. 6, 9, 12, 15, 18, 21 हा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि मग स्टार झाल्यावरती 3,000 पर्सनल PV करायचे. स्टार ग्रुप बोनस हे स्ट्रक्चर बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. कसं माहिती नाहीये? तुम्ही 1 लेग क्वालिफाय केले की 27%, 2 लेग क्वालिफाय केल्यावर 29%, 3 लेग क्वालिफाय केल्यावर 31%. तुमच्या लेग आहेत 5 आणि क्वालिफाय होत आहेत फक्त 4. 20,000 PGPV येतोय, तर तुम्ही 35% कमवू शकता. 6 लेग तुमच्या स्टार झाल्या आणि तुमचे 4 लेग क्वालिफाय होत आहेत, 25,000 DGPV आला, 37%. आणि कुणीच काम करत नाही, काही प्रॉब्लेम नाही. 50,000 ग्रुप PV घेऊन या, 37%ने पैसे कमवायला लागाल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, तुम्हाला जास्तीत जास्त कंझ्युमर घडवायचे आहेत. आणि कंझ्युमर घडवताना खिशातले पैसे न टाकता, शिडस्टॉकला सुरुवातीला 10,000 रुपये टाकले, तोच माल फिरवायचा. घरात लागताना पण पैसे डब्यात टाकून माल घ्यायचा. डबा घरात तेलाचा असेल, नाहीतर चहाचा असेल, नाहीतर मिठाचा असेल. पैसे जमा करायचं, कारण तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेल्यावरती पैसे द्यायचा ना. मग घरात आणलेलं शिडस्टॉक असाच का वापरता? तिथं पण पैसे टाकूनच घ्यायचा, म्हणजे तुमचं पैशाचं कॅल्क्युलेशन आपोआप घडायला लागेल. नंतर घ्यायचंय तुम्हाला डेव्हलपमेंट बोनस. डेव्हलपमेंट बोनस असतो तुमचा 15%. आणि मग हा जो डेव्हलपमेंट बोनस तुम्हाला मिळालाय, हा डेव्हलपमेंट बोनस मिळण्याकरता एकच मिनिट, सगळ्यात महत्वाचं चालू ठेवा. हा जो डेव्हलपमेंट बोनस तुम्हाला मिळालाय, हा डेव्हलपमेंट बोनस तुमच्या प्रत्येक
जे स्टार क्वालिफाय होतील त्यांच्याकडनं तुम्हाला मिळायला लागेल 5%, 4%, 3%, 2%, 1%. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जेवढी झाडाची मुळं खोलवर जातात तेवढं झाड उंच वाढतं. तुम्ही जी लोक जॉईन केली कंझ्युमर नाही म्हणतो, हा विषयच नाही घ्यायचा. सगळ्यात महत्वाचं मला खाली उतरायचंय आणि खाली काम सुरू करायचंय. खाली मोठा पाण्याचा नळ लागला की अख्खी लाईन भरायला लागेल. 15% एका लेग मधून नाही, प्रत्येक लेग मधून 15% आपण पैसे कमवू शकतो. लीडरशिप बोनस इथं नेट चेक करा. लीडरशिप बोनस पहिल्या लेग मध्ये किती टक्के असतो? पहिल्या डायमंड क्वालिफाय झाला की फक्त 5% मिळतोय बघा सगळीकडे. 5%, 5%, 5%. पण त्याच्या खालचा डायमंड क्वालिफाय झाल्यानंतर काय होते बघा गंमत. 5%, सेकंड लेगला 3%, थर्ड लेगला 4.8, चौथ्या लेगला 5.8, पाचव्या लेगला 6.5. म्हणजे पहिल्या डायमंडच्या खालचे डायमंड जेवढे काम करतील तेवढे पैसे तुम्हाला आपोआप वरती मिळायला लागतील. त्यामुळं सगळ्यात महत्वाची, झाड लावताना नुसते खड्डे नका पाडू, खालीपर्यंत विहीर पण तयार करा त्या झाडांना पाणी पुरवायला. तसं तुम्हाला जो जो खाली जाल तेव्हा तुमची टीम घडायला लागेल. आणि लीडरशिप बोनस ही मलई असते. लीडरशिप बोनस नुसता लीडरशिप बोनसच आमचा 1 लाख रुपये निघतोय. बाकीचे तर 8 बोनसचे मी पैसे पण सांगत नाही तुम्हाला. लीडरशिप बोनस जर तुम्हाला 1 लाख रुपये लागला, 1 लाख रुपये भाडं कमवायला तुम्हाला किती फ्लॅट घ्यावे लागतील पुण्यामध्ये? पुण्यामध्ये तुम्हाला 70-80 लाखाचे 5 फ्लॅट घ्यायला लागतील. तेव्हा तुम्हाला 1 लाख भाडं मिळायला लागेल. म्हणजे तुमचा एक टाकलेला लीडर उद्याचा तुमचा आहे 80-1 करोडचा फ्लॅट आहे तो. तो तुम्हाला तेवढे पैसे कमवून देऊ शकतो. मग किती मेहनत घ्यावी लागेल? सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला डिएक्शन प्रचंड पैसा वाटतंय, प्रत्येक बोनस महत्वाचा आहे. तुमच्या घरी 1 रुपया जरी एखादा माणूस कमवून देतोय, 10 रुपये जरी माणूस कमवून देतोय, तर त्याला हाय हॅलो करा, त्याला व्हॉट्सअप करा, त्याला कॉल करा, त्याला मीटिंगला बोलवा, त्याच्या घरी जाऊन बसा. कारण तो तुम्हाला इन्कम जनरेटिंग सोर्स करतोय. तुमच्या मोबाईलमध्ये हजारो कॉन्टॅक्ट आहेत. एक चहाचा डबा कोण घेत नाही आणि त्याला सांभाळून ठेवलाय. ओके, एक प्रोडक्ट कोण वापरत नाही आणि तिथं तुम्ही 4-4 दिवस जाऊन राहताय. गलत आहे सब कुछ आहे. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या घरात पैसा जी लोक आणून देतात किंवा येतो त्यांच्याकरता रिस्पेक्ट प्रचंड असायला पाहिजे. कारण दे आर अवर रिअल बिझनेस बिल्डर. त्याच्यामुळे अशी लोक वाढवायला शिका. आणि TSIP इथं मी सांगायला सुरुवात करतोय. कुठलं सांगतोय? पहिल्यांदा सांगतोय मी काश्मीर TSIP. काश्मीर TSIP कोणावरती आहे? काश्मीर TSIP आहे लेवल ऑफ क्वालिफाईड स्टार एजंट. सगळ्यात महत्वाचं, मी जे पर्सनल PV करतो, पर्सनल PV माझे पकडले जातील 100%. माझ्या खाली जे स्टार एजंट असतील पहिल्या लेवलला त्यांच्याकडनं पकडले जातील 50%. दुसरी लेवल 40%, 30%, 20%, 10%. याच्यात गंमत मात्र एकच आहे. काय गंमत आहे? गंमत एकच आहे. सपोज उदाहरण मी तुम्हाला देतो. मी जर 10,000 पर्सनल PV केल्या तर इन अँड अवरेज माझे होतील जवळपास 14,000. 14,000 होतील माझे SV. किंवा दुसरं उदाहरण आपण घेऊया. मी जर 7 ते 8 हजार PV केल्या तर माझे 10,000 SV होतील. 10,000 SV भागिले 18. 18 काय आहे? मलेशियाची करन्सी रिंगेट्स मधली आहे, भारताची करन्सी रुपयामधली आहे. 1 रुपया 18 रुपये भारतातले म्हणजे मलेशियातला एक रिंगेट्स. म्हणजे पर्सनल PV मी जे करतो, हे पर्सनल PV मी जे केले भागिले 18 हे पकडले जातील 100%. म्हणजे मी जेव्हा 10,000 SV करतो, माझे होणार आहेत 1,800 SV. थोडक्यामध्ये गणित लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुमच्या खाली काही स्टार एजंट आहेत, ते स्वतःचे PV 1,000 करत, 3,000 करतच नाहीत, पण 1,000 करतात, 1,500 करतात, 2,800 करतात, 2,900 करतात. ते सुद्धा तुमच्या पर्सनल PV मध्ये काउंट केले जातील. कारण त्यांना तो चेकच निघणार नाहीये. त्यांचा चेक कधी निघणार आहे? 3,000 PV केल्यावर 25% वाला. पण ते नॉन QSA आहेत. नॉन QSA म्हणजे पर्सनल PV. पर्सनल PV झाले की तुमचं DGSV वाढायला लागेल. म्हणजे तुमच्या 6च्या 6 लाईन ऍक्टिव्ह करा. आणि पहिलं काम तुम्ही सगळ्यांनी हे करा की तुमचा ग्रुप PV 1 लाखावरती 2 लाखावरती पोहोचवायचा प्रयत्न करा. जर तुमच्या अंडरचे स्टार एजंट क्वालिफाय झालेच नाही, उदाहरणार्थ मी तुम्हाला आता असं सांगतो, तुमचा ग्रुप PV झाला 1 लाख. 1 लाख PV झाला आणि ते करताना माझ्या 6 लाईन कुणी क्वालिफाय झाल्याच नाही. ओके, स्टार एजंट कुणीच क्वालिफाय झाला नाही. माझा PV झाला 1 लाख. 1 लाख PV म्हणजे इन अँड अवरेज
1,40,000 एसवी, 1,40,000 एसवी भागिले, मी जर आता 18 केलं, मी लगेच करतो मोबाईल वरती, 1,40,000, 1, 2, 3 भागिले 18 मी जर केलं तर साधारणपणे 8,000, हॅलो, 8,000 होतात तुमचे TSIP चे पॉइंट. 8,000 इंटू 12, 12×8 = 96,000. अरे दादानो, 2 लाख पीवी जर तुम्ही द्यायला सुरुवात केली तर सुद्धा तुम्हाला काश्मीरला जायचा चान्स प्रचंड आहे. याच्याहून सोपा चान्स आपण नंतर पण एक सांगतो तुम्हाला, मीटिंग होईपर्यंत थांबा. कसं यायचं ते अजिबात, जेवढे लोक मीटिंगला थांबतील ते काश्मीरला येतील, आणि ज्यांना आणायचे त्यांनी लोक मीटिंगला कॉल करा, चलो काश्मीर डिंगचॅक, एकदम एक नंबर. आता रशिया कसा क्वालिफाय होतो? रशिया क्वालिफाय होताना तुमच्याखाली अनेक डायमंड असावे लागतील, एकटा डायमंड नाही, बरेच डायमंड असावे लागतील, तर तो रशिया मिळायला लागेल. त्यामुळे पहिलं काम काश्मीरला यायचंय. काश्मीर नक्की क्वालिफाय होऊ शकतो. लोकांना बोलवा काश्मीर क्वालिफाय करायला, चलो काश्मीर, चलो काश्मीर. सगळ्यात महत्वाचं, पासपोर्ट नसला तरी काश्मीर आहे. आधार कार्डावरती चालतंय, आपल्याला पॅन कार्डावरती चालतंय काश्मीर, पण आपण काश्मीरला नक्की जाऊ शकतो. ते करता करता पहिल्यांदा मला कमवायचं आहे हँडफंड इन्सेंटिव्ह 15,000 रुपये. 3 लेगला 60 झाल्यावरती आता मिळणार 15,000 रुपये. ते करता करता याच वर्षात मला कमवायचे, मी पहिल्यांदा 15,000 कमवणार आणि माझ्या टीम मध्ये 5 लोकांना कमवून देणार, मला मिळणार मग 1,20,000 रुपये. याच वर्षात करायचे. 2025 मध्ये सुट्टी द्यायचीच नाही, हे सगळं आपण करत जायचं. याच्यानंतर ही समोर बघा चित्रात कोण दिसतंय ते प्रॉफिट शेअरिंग, मलेशियावाला, बोलिव्हियावाला, पेरूवाला, ओके, दुबईवाला, सगळ्यांच्याकडनं मला पैसे मिळायला लागणार. सगळ्यात महत्वाचं, रिम्युनरेशन ऑफ DXN मार्केटिंग प्लॅन. रिम्युनरेशन म्हणजे काय? म्हणजे आपण काय म्हणू, मी गेलो होतो तर फक्त हे काम करायला, पण ते करत करत मला हाय बेनिफिट झाला आणि तोही बेनिफिट झाला, सगळंच मला मिळायला लागलं. त्याला म्हणतात रिम्युनरेशन. युनिकनेस काय मार्केटिंग प्लॅनचा? 1 टाइम लाईफ टाइम मेंबरशिप, अक्युमुलेशन ऑफ पी, मागच्या महिन्याचे पॉईंट पुढच्या महिन्यात पकडले जातात. 1 ID फॉर होल वर्ल्ड, अख्ख्या जगाकरता तुमचा एकच ID काम करतो. मी पर्सनल पी मेंटेन केला फक्त इंडियामधला, पण मला अमेरिकेतला पण बोनस आला, जपानचा पण आला, दुबईचा पण आला, ऑस्ट्रेलियाचा पण आला. किती सुवर्ण संधी आहे. मग असं चालतं का? मी चिंचवड टेल्को मध्ये कामाला आहे आणि मी जमशेदपूरच्या टेल्कोत माझा पगार निघाला, असं होत नाही. मी ज्या कंपनीत काम करतो तिथंच मला दिवस भरावे लागतात, त्याच मशीनवर जावं लागतं. इथं मात्र मी कुठूनही कसाही पैसा कमवू शकतो. अजून गंमत काय, गुडविल ऑफ डिस्ट्रीब्युटरशिप ट्रान्सफरेबल थ्रू इनहेरिटन्स, माझा अख्खा बिझनेस पुढच्या पिढीला ट्रान्सफर जाऊ शकतो. ही सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे हा युनिकनेस इतर कंपन्यात नाही. इतर कंपन्यात अक्युमुलेशन नाही, इतर कंपन्यामध्ये 1 टाइम लाईफ टाइम मेंबरशिप नाही, रिन्युअल असतं. इतर कंपन्यामध्ये 1 ID सगळ्या जगात चालत नाही. इतर कंपन्यामध्ये इंडियातलेच पी सगळीकडे चालणार नाही. अरे किती चांगलं काम आहे. म्हणजे एकाच ठिकाणी काम करून अनेक ठिकाणचा पैसा तुम्हाला मिळायला लागेल. 1 वर्ल्ड 1 मार्केट, अख्ख्या जगात एकाच कंपनीत चालतं, तिचं नाव आहे DXN. DXN मध्ये एकच ID अख्ख्या जगात काम करतो, एक जग एक बाजारपेठ. आता मी सांगतो तुम्हाला प्लॅन. प्लॅन सांगायच्या अगोदर तुम्हाला वाटतं का की तुम्ही, आपली पात्रता 1 लाख रुपये कमवायची आहे? मीटिंग झाल्यावरती सांगा बरं का. मीटिंग मधनं पळाला की 1 लाख रुपये गेले बरं. 22 लोक मला आता दिसत आहेत. 2244 झाले पाहिजे, असं काम करायचं. 22 मागं कोण राहिलंच नाही, असं करायचं नाही आपल्याला. सगळ्यात महत्वाचं, सेना नसेल तरी मराठी माणूस लढतो बरं का. वाट बघत नाही शिवाजी महाराज, स्वतः जायचे गडावर. शिवाजी महाराज सोडा, शिवाजी महाराज आग्र्याला जेव्हा गेले होते ना, जिजाबाई गेले होत्या चाकणचा किल्ला लढायला, त्यांच्या आया पण मजबूत आहेत. आणि एवढेच नाही, बायका पण मजबूत आहेत. अहिल्याबाई होळकर पण गेल्या होत्या. सगळ्यात महत्वाचं, कारण आपली मातीच आहे, मर्दांची माती. पण तुम्ही कमवाना राहो, असे मजबूत छपाई करा ना. आटकेपार झेंडे मराठी माणूस लावू शकतो की नाही? हिथं का लावत नाही झेंडे आपण? हिथं का लोकांची आपण नाव ऐकायची? सगळ्यात महत्वाचं, आपण सगळेजण श्रीमंत आहोत. गोष्ट सांगतो मी आता, गोष्ट ऐका. तुम्ही सगळे श्रीमंत होऊ शकता. एक मूर्तिकार आहे, मूर्तिकार. तुम्ही जर पिक्चर पाहिला नसेल ना, गीत गाया पत्थरों ने, तर काही लोक मला सांगतील बघा, स्टोरी सांगतोय, स्टोरी एक स्टोरी सांगतोय. 1 लाख वाला आला बाबा, परत एक कोणतरी गळाला होता, परत येतोय बघा, 1 2 1 2. स्टोरी काय?
एक पिक्चर आहे गीत गाया पत्थरोने, आणि त्याच्यामध्ये कोण होता माहितीये का? एक असतो मूर्तिकार. तो डोंगरामध्ये फिरायचा, आणि डोंगरामध्ये फिरताना काय करायचा, की डोंगरामध्ये फिरत असताना दगड दिसली, त्याकडे छन्नीने हातोडा होता, तो दगड असा कोरत बसायचा. दगड कोरताना ती दगड रडायची, अरे मला कोरू नका बाबा, मला त्रास होतोय, मला नको, तुम्ही मी आहे तसाच बारा आहे. पण त्यातलं एक दगड असतो ना, तर तो माणूस काय म्हणतो, की दादा, तू जरा सहन जर केलंस तर मला तुझ्यातनं चांगला काहीतरी मूर्ती बनवता येईल. आता मला सांगा, त्या दगडात मूर्ती असते आहे का नाही? सगळ्या दगडांच्या मध्ये मूर्ती आहे. मग तो म्हणतो ठीक आहे, काय करायचं ते कर. तो छन्नी हातोडे घेतो, मग हळूहळू त्याचा मुकुट काढतो, नाक करतो, तोंड करतो, उपरणं काढतो, आणि त्या दगडाचा गणपती बनवतो. म्हणजे त्या दगडात देव होता, त्यांनी घडवला. तसं तुमच्या आतमध्ये सुद्धा गणपती आहे, तुमच्या आतमध्ये श्रीमंत माणूस आहे. तुमच्यातल्या कमतरता, तुम्हाला जे नको आहे ते तुम्हाला काढून टाकावं लागेल. तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही करोडपती आहात, तुमच्यात चांगला बिझनेसमन लपलाय, पण मी त्याच्यावरती मेहनत घेतली पाहिजे. मला टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्याच्यासाठी मला मीटिंग अटेंड कराव्या लागतील, लोकांचं ना ऐकावं लागेल, लोक प्रोडक्ट परत करतील, लोक नको नको ते बोलतील, लायकी नसणारी व्यक्ती पण तुमची माप काढायला लागतील, लोक तुम्हाला नावं ठेवतील. अरे जे नावं ठेवतील त्यांचे दात दिसतील, पण एक दिवस आपलीच गाडी फोर व्हीलर त्यांच्या दारात उभी करायची, खचकन ब्रेक मारायचा, म्हणायचं कमान डिएक्सन, पेढे द्यायला आले हो, तुम्ही चहा घेत नव्हता, चहा विकूनच गाडी घेतली, चहा विकूनच बंगला घेतला, चहा विकूनच मलेशियाला गेलो, या 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 चहा प्यायचाय का आता तुम्हाला? तो स्वतःहून शोधत त्याला लागेल, नाही नाही राव, तुम्ही होताच ग्रेट, पण आम्ही तुम्हाला ग्रेट समजलो नव्हतो. नव्हता समजला, ये आता चहा पी आणि पेढे खा. आता सांगतो प्लॅन. प्लॅन लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्ती, मला एक कळत नाही, डीएक्सन महागाई जे म्हणतात ना, त्यांच्या डोक्यात महागाई आहे. डीएक्सन महाग नाही, तुमचा विचार गरिबीचा आहे. श्रीमंत व्हायला आपण इथं आलोय, आपण मालक बनायला आलोय, आणि मालकाने असा स्वस्तातला विचार करायचा नाही, मालकांनी महागातला विचार करायचा. ब्रँडेड कपडे वापरायचे. ब्रँडेड प्रोडक्ट मी कुणासाठी वापरतो? स्वतःच्या शरीरासाठी वापरतो. ब्रँडेड कोकोज मी कोणासाठी घेतलं? माझ्या मुलासाठी घेतलं, माझी मुलं हुशार हवीत म्हणून. स्पिरुला मी का खाल्ल्या? तर मला स्वतःला प्रोटीन मल्टीव्हिटॅमिन पाहिजेत, मी माझ्यावर खर्च करतोय. आता तुम्ही तुमच्या मुलांना शाळेसाठी पैसे खर्च करता, LKG, UKG, पहिली, 10वी, 12वी, मेडिकल, इंजिनिअरिंग, किती लाख रुपये टाकले, किती लाख रिटर्न मिळणार, त्याला नोकरी लागणार की नाही, शाश्वती काही नाही. इथं ब्रँडेड प्रोडक्ट वापरले, आणि मला जॉईन झाल्या झाल्या करायचे 1500 PV. अजिबात प्लॅन मध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता करता जिंदगी कॉम्प्रोमाइज झाली. शिस्त यायलाच पाहिजे. शिस्त नसेल तर बेशिस्त व्हायला लागाल. शेवटी एक गोष्ट सांगतो, शेवटी, आता नाही सांगणार मी, गोष्ट ऐकायला थांबा. आज गोष्टींचं भांडार आहे माझ्याकडं. मग 1500 PV मी केल्या. 1500 PV म्हणजे काय झालं? 1500 PV म्हणजे फार तर, फार फार तर 4,500 ते 5,000चा सेल. हा जर आपण दिला, प्रोडक्ट वापरले, लोकांना सांगितलं, प्रॉस्पेटिक केलं, आणि अशी 6च लोक मी आणली जे 1500च PV देतील. 1 महिन्यात आणा, 2 महिन्यात आणा, हे मी आणली, आणि स्ट्रक्चर असंच चालणार. अजिबात डोकं चालवायचं नाही. तुमच्या सगळ्यांचं भरपूर ऐकून झालं. शिस्तीमध्ये आता पहिल्या महिन्यात झाले 10,500. तुमचे काय झाले? PV. 10,500 PV झाल्यानंतर इथं तुम्हाला अप्रॉक्सिमेट SV झाले तुमचे 900 SV झाले. आणि हे जर 900 SV तुम्हाला झाले, याच्यावरती जवळपास तुमचा पहिल्याच महिन्यातला जो बोनस असतो, हा बोनस जातोय तुमचा टोटल 900 रुपये. म्हणजे SV वरती तुम्हाला 900 रुपये बोनस पहिल्याच महिन्यात आला. हा पहिल्या महिन्यात आणायचा, का 2 महिन्याने आणायचा, का 3 महिन्याने आणायचा? डिपेंड कोणावरती आहे? एकाच्या खाली 6चं स्ट्रक्चर लागायला पाहिजे. त्यामुळं धर्मशिला मॅडम पहिल्याच महिन्यात 6 लोक द्यायला लावतात, दुसरा महिना अजिबात लावायचा नाही. आता हे घेताना
मी जर एमआरपी डीपीत प्रोडक्ट विकत बसलो तर 900 रुपये मला साईडला पण निघू शकतात, एमआरपी डीपीतला फरक. हा झाला पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय, जे मी 6 लोक आणली त्यांच्याकडनं कंझ्युमरची लिस्ट काढली. मग चहा द्या, पेस्ट द्या, साबण द्या, सुपर ग्रीन द्या, तुम्हाला काय द्यायचं ते द्या, घरातले ब्रँड बदला. 6च्या खाली 36 लोक आणली, 6 36. स्टेप नंबर 2. ही स्टेप पूर्ण करायला तुम्हाला लागले 3 महिने, 4 महिने किंवा 5 महिने, तर तुमचा बोनस जातो डायरेक्ट 11,000 रुपये. 11,000 रुपये पार्ट टाइम इन्कम आहे. मग सकाळी कामवा, संध्याकाळी कामवा, रविवारी काम करा, गुरुवारी काम करा. 11,000 सुरू होण्याकरता 1 6 36 ऍक्टिव्ह करायचे. होतच नाही. जेवायला लागते की नाही 3 वेळा, कसं काय होत नाही. कंपनीत 12 तास घाम गाळताय की नाही गाळता. तब्येतीचं काय डिसळू झालंय ते बघितलं की नाही बघितलं. अरे लोक तुम्हाला कामगार म्हणून वागवतात, कामगार म्हणून टिकवतो. आपण कामगाराच्या पत्नी नाही, आपण मालकाच्या पत्नी आहोत. ओके. सगळ्यात महत्वाचा अटिट्यूड काय ठेवायचा, आपला मालकाचा ठेवायचा. 11,000 मला यायला लागले आणि इथं लोक झाले माझ्या 36. 36 लोक जेव्हा जातात, मी जेव्हा स्टार एजंट होतो, स्टार एजंट झाल्यानंतर मला एकट्याला करायचे 3,500 पीव्ही. मी स्टार झाल्यावरती मी करणार 3,500 पीव्ही, पण माझ्या खालचं स्ट्रक्चर 1 7 36 मी 1,500 पीव्हीनेच चालवलंय. स्टार झाल्यावरती 3,500 करायला लागणार. आणि स्ट्रक्चर जर मी असंच चालवलं 1 7 36, तर हे 36, 1 6 36 आणि 216 ऍक्टिव्ह लोक 1,500 पीव्ही जर करतात, तर साधारणपणे टोटल बोनस माझा जातोय 87,000 रुपये 9 महिन्यामध्ये, 11 महिन्यामध्ये. इथून पुढं 2025चा द एंड असेल आपला 87,000 रुपये पर मंथ इन्कम. हा जर मला मिळणार असेल तर मी काय करायला पाहिजे, किती स्पीडनी पळायला पाहिजे, किती लोक टाकायला पाहिजे, तुमचा वेळ तुम्ही ठरवा आणि कामाला लागा. फक्त बिझनेस सांगितलं मी 3 स्टेपमध्ये. स्टेप नंबर 1 1,500 पीव्ही, 6 लोकांच्या 1,500 पीव्ही. स्टेप नंबर 2 माझे 1,500, 6 लोकांचे 1,500, त्यांच्या खाली 36 लोकांचे 1,500. स्टार एजंट 11,000 रुपये, स्टार डायमंड 87,000 रुपये. एवढाच बिझनेस आहे. ह्याच्या पुढचा बिझनेस सांगायची गरज सुद्धा नाही. तुम्ही डिसाईड करा, तुम्हाला आता 87,000 पगार आहे का, आणि जो पगार आहे तो मरेपर्यंत टिकणार आहे का. नाही ना. मग दिवस रात्र एक करा आणि कामाला सुरुवात करा. नवरा बायकोनी मिळून काम करा, घाबरायची अजिबात गरज नाही. जीवापाड काम करा. आता काम खूप सोपं झालंय. ऑनलाईन जॉईन करायचं, ऑनलाईन प्रोडक्ट पाठवायचे. स्टॉकिस्ट आलाच नाही, त्याने उघडलंच नाही, ब्रँच ऑफिस बंद आहे, काही घेणं देणं नाही. ऑनलाईन सगळं काम चालतं, आपोआप काम होतं. आणि हाच आकडा वाढत वाढत जर गेला 5व्या स्टेजला, तर बोनस जातोय 15 लाख रुपये. हे सांगते रे बिहार राजांनो. आणि बिहार त्याच्यावरतीच काम करते. पण बिहारची लोक ऐकतात, आपली लोक ऐकत नाहीत रे. आपली अतिहुशार आहेत सगळे. आणि अतिहुशार लोकांना नमस्कार घाला, दिल्या घरी त्यांना सुखी राहू द्या. त्यांच्याशी डोक्याला डोकी लावू नका, कारण ते तुम्हाला त्रास देतील. त्याच्यापेक्षा नवीन लोक शोधा, कामाला सुरुवात करा. एवढे मोठे प्रोडक्ट आपल्या सोबत आहेत. जे प्रोडक्ट आवडेल त्याच्यावरती काम करा. नोनीची गोळी 320 रुपयाला आहे. ओके. मोरिंगाची गोळी 320 रुपयाला आहे. हेल्दी बोन 340 रुपयाला आलंय. सिबॅक्थरॉन आहे, B12ची गोळी आहे, टूथपेस्ट आहे, चहा आहे, पेस्ट आहे, साबण आहे. जे जमेल ते विका. त्रिफळा विका, आवळा विका, आवळा पावडर विका. जे जमेल ते करा. पण हे प्रोडक्ट तुमच्या घरात असायला पाहिजेत 20-30 हजार रुपयाचे किंवा 1 तोळ्याचे. तुमचा कुठलाही माणूस कुठल्याही स्टॉक पॉइंट वरती जायची आवश्यकताच नाहीये. ज्या त्या लिडरनी घरी स्वतःचं दुकान सजवा आणि तुमच्या दुकानावरती तुमची टीम तिथंच चेकमेट व्हायला पाहिजे. गरजच नाही स्टॉक पॉइंटला पाठवायची, फोन सुद्धा करायची गरज नाही लागली पाहिजे. स्टॉक पॉइंटवाला फोनवरती पळत आला पाहिजे आपल्याकडं. एवढं मोठं काम करा ना. सगळं काम घडू शकतो. तुम्हाला पण तुमची ताकद कळायला लागेल. त्यामुळे पहिलं काम माय होम माय शॉप. 20,000चे प्रोडक्ट या महिन्यात भरा, कामाला सुरुवात करा. आणि मग मला स्वतःला किती लागते, कुटुंबाला किती लागते, कंझ्युमरला किती लागते, शिडस्टॉक घरी ठेवला. आणि येत्या 6 डिस्ट्रीब्युटर 3 महिन्याच्या आतमध्ये माझ्यासारखे काम करणारे 6 लोक खाली तयार करायचे. अजिबात प्लॅन डिस्टर्ब करायचा नाही. काम चालू करा. एवढ्या सगळ्या ग्रुपमध्ये आपले प्रोडक्ट जाऊ शकतात. आणि प्रोडक्ट बद्दल लय बोललो आपण.
कुठल्याच एमएलएमची लोक तेवढ्या प्रोडक्टवरती बोलत नाहीत. फक्त शो द प्लॅन आणि आर्न द मनी एवढंच व्हायला पाहिजे. माय होम माय शॉप कन्सेप्ट घराघरात चालला पाहिजे. टार्गेट सगळ्यांचे एकच असायला पाहिजे, 3,000 पर्सनल पीव्ही, 20,000 पीजी पीव्ही. त्याच्यामुळे हे पण करायचं आपल्याला. कारण मी TSIP काश्मीर फसलो, काश्मीरला चुकलून गोव्यात जाऊन पडलो, काश्मीरला चुकलून दुबईत जाऊन पडलो, आपोआप घडेल. अशी मी यावर्षी तुम्हाला कित्येक लोक दाखवू शकतो जे काश्मीरला आले नाही पण गोव्याला आपल्या सोबत आले. काश्मीर चुकलं पण दुबई ट्रिप झाले. कशाच्या जोरावरती? 3,000 पर्सनल पीव्ही आणि 20,000 पीजीपीव्ही. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं स्ट्रॅटजी, रणनीती आखा. कशाला रणनीती? शिवाजी महाराज कुठला पण किल्ला जिंकायचा असेल तर अगोदर टेहळणी करायचे, 8-10 दिवस, महिनाभर. अमावास्येला बोलवायचे, या लोकांनो आपण गडच ताब्यात घेऊ. मग गड ताब्यात घेताना का मुर्दा पडतोय का रक्ताचा पाठ वाहतोय का तो माणूस परत जाणार नाही. लोकांनी कधीच नाही बघितलं राजांनो स्वराज्य मिळवलं. ओके, किती माणसं खपली असतील स्वातंत्र्य मिळवण्याकरता. तुम्हाला कुठे जीव द्यायचा का काय द्यायचंय? काय द्यायचं नाही, फक्त लोक नाही म्हणतात. पण घर सोडा ना, ऍक्शन घ्या. स्वतःच्यातला उद्योगजोग जागा करा, स्वतःला चॅलेंज द्या, मान सन्मान मिळायला लागेल. हे डुप्लिकेट करा आणि तुमच्यातला रिअल नेटवर्कर बाहेर येऊ द्या. या महिन्यामध्ये प्रचंड ऑफर चालू आहे. 10 RGL एक RGL फ्री, 5 मोठ्या मोरंजीवरती एक मोरंजी फ्री. ओके, 10 न्यूट्रीऑइल वरती एक न्यूट्रीऑइल फ्री, 5 मोठ्या स्पुरणावरती एक मोठी स्पुरला फ्री. टॅबलेट वरती पण आहे, कॅप्सूल वरती पण आहे. 10 छोट्या स्पुरला एक स्पुरला फ्री, 10 पेस्ट वरती एक पेस्ट फ्री. घ्या ना याचा सीड स्टॉक, लागा ना कामाला. 10 छोट्या स्पिरुलिना, 10 पेस्ट. ओके, 5 मोठे स्पिरुलिना, झालं की तुमचं काम. आणि आपोआप तुमचं काम व्हायला लागेल. आणि नवीन जॉईनिंग आणले 1,500 पीव्हीनी तर 2 कॉफीचे मग आणि एक टी शर्ट आहे 3,000 पीव्हीला. 1,500 आणल्यावरती 2 कॉफीचे मग, एक कॅलेंडर. 5,000 पीव्ही केल्या तर 2 कॉफीचे मग आणि जर्किन. ऑफर पुरतं काम करू नका. ऑफर किंग आहेत आपल्याकडे, ऑफर किंग आणि ऑफर क्वीन. अरे, गाजर दाखल्यावरती काम नाही करायचं, तुम्हाला मालक व्हायचंय. पण हे कुणा करता? स्टार्टर गोळा करण्यासाठी लोकांना वापरा. चांगले चांगले रिवॉर्ड कंपनीकडनं आहेत. ही पण ऑफर चालू आहे अजून 31 जानेवारी पर्यंत. कुठली ऑफर? 2 अश्वगंधा टॅबलेट घेतले की एक अश्वगंधा फ्री, 2 ब्राह्मी टॅबलेट घेतले की एक ब्राह्मी फ्री, 3 त्रिफळाच्या डब्या घेतल्या तर एक आवळा पावडर फ्री, 2 2-in-1 कॉफी घेतल्या तर एक शुगर कोकोनट शुगर फ्री, 2 मसाला वरती जॅगरी गुळ फ्री. ही ऑफर पण त्यामध्ये मिक्स करू शकता आणि तुम्ही अचीव करू शकता जर्किन, टी शर्ट, कॅलेंडर, कॉफी मग. आणि सगळ्यात महत्वाचा दणका द्यायचा आहे 20,000 पीजीपीव्ही. तुमच्यातला लीडर 20,000 पीजीपी वालाच असायला पाहिजे. मग पहिल्या महिन्यापासून ठरवा ना, 20,000 पीजीपी माझे, 20,000 पीजीपी माझ्या अख्ख्या टीमचे. पहिल्या महिन्यात 1,20,000 पीबी ढिंगणाच. आणि वरती स्वतःची 1,40,000. ताकदीने कामाला लागा. सलग 2 महिने जर तुम्ही हे करताय तर गोवा आणि दुबई सुद्धा ट्रिप आपल्याकडे लिहिलेली आहे. त्यामुळे चलो काश्मीर, 4 रात्र 4 दिवस 3 रात्र. सिलसिला, अमिताभ बच्चन रेखा आठवते का? सिलसिला है प्यार का, तिथं बघायला मिळेल स्वित्झर्लंड तुम्हाला. मग याच्यामध्ये हिमालयाच्या रांगा, बर्फील्या सगळ्या मस्तपैकी पहाडी, लद्दाखची व्हॅली, पाकिस्तान बॉर्डर, सगळं सगळं बघू शकतो आपण. DXN तुम्हाला सगळीकडे फिरवायला आलंय. एन्जॉय द लाईफ, लाईफस्टाईल करणार DXN. आणि रशिया ट्रिप पण आहे, 4,90,000 DGPV. ओके, 1,35,000 छोटे पीव्ही आहे ते, ऑटोमॅटिक होतील फक्त 20,000 पीजीपीव्ही क्लब मध्ये आल्यानंतर. ही सगळी ऑफर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे ऑफर वरती या, चांगल्यात चांगल्या कामाला सुरुवात करा. आणि तुम्हाला एक गोष्ट पण सांगतो आता मी. गोष्ट सांगायच्या अगोदर मी रेकॉर्डिंग बंद करतो, थांबा जरा.